life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need. मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग उशिरीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आता वाजले सकाळचे 4:08 झालेत आणि खूप दिवसापासून म्हणजे जवळजवळ 20 ते 25 दिवस झाले मी काही गाडी चालवत नव्हतो. आणि आपली गाडीची जी सेटिंग होती पहिली, म्हणजे जसं की मला दररोज इंटरसिटी रिझर्वेशन मिळायची, तर ती पूर्णपणे आता स्टॉप झालेली आहे. तर आपल्याला परत 2-3 दिवसामध्ये गाडी परत लाईनमध्ये आणायची आहे. म्हणजे डेलीची मी पुणे मुंबई इंटरसिटी ट्रिप मला रिझर्वेशनच्या स्वरूपात मिळायची, तर त्या पूर्ण बंद झाल्यात. आता त्या मला पूर्णपणे परत आता जसं माझं पहिलं चालू होतं तसं परत ॲक्टिव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी आजपासून प्रयत्न चालू आहेत. कारण पाठीमागच्या 20 दिवसामध्ये भरपूर काय झालं, म्हणजे डॉक्युमेंट संपले होते गाडीचे किंवा एक इन्सिडेंट पण झाला होता. तर त्याच्यामुळे आपली जी गाडी लाईनवरती होती तर ती पूर्णपणे म्हणजे स्टॉपच झाली होती. तर मग सगळ्यात अगोदर आपण भरूया CNG, कारण CNGची लाईन आता सध्या पिंपळे निलखच्या पंपावरती भरपूर असते दिवसभर. त्याच्यामुळे आणि मी मोस्टली सकाळी CNG पण भरतो. त्याच्यामुळे पहिला CNG आपण फिलअप करूया आणि बघूयात आज दिवसभर काय होते, कसं ट्रिप होते, कसा बिझनेस होते. कारण 20 ते 25 दिवस झालं ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ट्रिप ह्या काहीच पडत नाहीत. कारण मी काल दिवसभर लॉग इन होतो इंटरसिटी लावून, म्हटलं आलीच तर आली एखादी ट्रिप, पण कालसुद्धा मला एकसुद्धा ट्रिप नाही भेटली. तर आज काय होते, कसं होते. लॉग इन तर करतोय आपण 4 वाजता, पहिली जशी आपली सवय होती तशी 4 ते 12पर्यंत आणि संध्याकाळी परत. कारण मला 1-2 दिवस आता लोकलमध्येच काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर ना इंटरसिटी चालू होईल माझं. पण इंटरसिटीची सवय असल्यामुळे लोकलमध्ये आता काम करणं थोडंसं अवघड जातं. पण शेवटी ऑप्शन नाही, जशी वेळ येईल तसं आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळेच आता 2-3 दिवस आपण लोकलमध्येच बिझनेस करू. त्यानंतर गाडी माझी एकदा लाईनला लागेल, त्यानंतर परत मग आपण इंटरसिटी ट्रिप चालू करूयात. तर चला तर बघूयात कुठली ट्रिप पडते, काय होते, कसं होते आजच्या दिवसामध्ये. सोबत बोलतच होतो, तर तेव्हाच लगेच आपल्याला नोटिफिकेशन आलं 2-3 रिझर्वेशन वन टाईम आल्या. म्हणजे एवढ्या दिवस मी लॉग इन पण नव्हतो कंपनीसोबत आणि भरपूर दिवस गॅप झाल्यामुळे आता मलाच म्हणजे खूप दिवसानंतरनं म्हणजे डाऊट होता की आता बुकिंग पडतील नाही पडतील काय माहीत नव्हतं. परंतु आता जस्ट मला 3 रिझर्वेशनच्या बुकिंग आल्या. त्याच्यामधले एक गो सेडन होती एअरपोर्ट, आणि दुसरी जी होती ते आपल्या आवडता पक्ष म्हणजे इंटरसिटी, आणि त्याच्यामध्ये पण मला इंटरसिटीची एक रिझर्वेशनची बुकिंग आली 5:30 वाजताचं पिकअप. तर ते ॲक्सेप्ट केली आहे. त्याच्यामुळे आत्ता वाजले 4:30 आणि आता आपल्याकडे 1 तास आहे. तर करूयात आज. म्हणजे श्री गणेश झाला तो आपल्या इंटरसिटीच्या ट्रिपने झाला. मी तर ठरवून निघालोच होतं घरातून बाहेर की आपल्याला आज लोकलमध्येच करायचा आहे बिझनेस आणि इंटरसिटी ट्रिप काय पडणार नाही. पण नशिबाने इंटरसिटी ट्रिप आली. मला तेवढा कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये की आपण जरी गाडी आपली 20-25 दिवस लॉग इन नव्हती किंवा ट्रिप्स म्हणजे रेग्युलरसारख्या येतील नाही येतील ते माहीत नव्हतं, पण म्हटलं 2 चला ठीक आहे, एवढ्या दिवसातून आता प्रॉब्लेम होता तर एवढ्या दिवसातून लॉग इन करतो, तर 2 दिवसामध्ये परत आपण इथं थोडंसं हार्डवर्क करूयात आणि परत गाडी आहे तशी लाईनवरती आणूयात. तर आज रिझर्वेशन पडली म्हणजे मला वाटतं इथून पुढं हे आपलं चालूच झालेलं आहे. कारण जसं आपण रिझर्वेशनच्या बुकिंग ॲक्सेप्ट करतो तशा ते आपल्या कंपनी आपल्याला पहिल्यांदा प्रेफरन्स देते. तर बघूयात आजची पहिली इंटरसिटी ट्रिप खूप दिवसानंतरची. तर चला तर मित्रांनो, वाजलेत आत्ता सकाळचे 5 आणि आत्ताच जस्ट आपल्याला जी आपली इंटरसिटी रिझर्वेशनची बुकिंग आली होती ती पण स्क्रीनवरती आलेली आहे. मी जिथून स्टार्ट केला होता म्हणजे माझ्या घराजवळूनच आपलं ज्युपिटर हॉस्पिटल जे बाणेरचं आहे त्याच्या बॅक साईडला DSK गंधकोश म्हणून जे अपार्टमेंट आहे तिथून आपल्याला पिकअप आहे. तर आणि ड्रॉप आहे जो आपला तो मुलुंड वेस्टला आहे. तर चला तर मग कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण डायरेक्टली आता मुलुंड. Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. Don't let them guide your life towards regret. I'll
fight for what I love with every breath. My past is filled with things I won't forget. I use them all to push me to my best. So treat the worst of times just like a test. If only I could go back in time, I'd tell myself that everything will end up alright. Just push yourself, test yourself, figure out what you like, and find your limits, don't be rigid, always work towards a prime. Surround yourself with open minds, people can change your life. A few friends with intent can help you feel alive. Find a passion, take some action, and with all it. आपण कस्टमरला ड्रॉप केलं मुलुंड वेस्टमध्ये. तर आपल्याला रिझर्वेशन जी बुकिंग होती ही 5:30 वाजताची बानेरमधून मुलुंड वेस्ट ड्रॉप होता आपला. काय मला वाटतं काहीतरी 5:45 वाजता कस्टमर आलं, म्हणजे आपण 1.25 तासामध्ये कस्टमरला ड्रॉप केलं मुलुंडला. येताना तर काय ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळे पटकन 1.25 तासामध्ये ड्रॉप झाला. टोटल मला वाटतं काहीतरी 138 किलोमीटर होतं आणि आपल्याला दिले काहीतरी 2165 रुपये भेटले आणि प्लस टोल. तर इंटरसिटीमध्ये लक्षात ठेवा, कधी पण उबर इंटरसिटीमध्ये टोल इन्क्लूड नसतो, आपल्याला कस्टमरकडून एक्स्ट्रा बिलमध्ये ॲड करून घ्यायचा असतो, कारण आपला पहिल्यांदा फास्टॅगमधून टोल डिडक्ट होतो. आणि ज्यावेळेस कस्टमर म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रिप एंड करतो इंटरसिटीची, त्यावेळेस आपल्याला बिल प्लस टोल असा इन्क्लूड करून आपल्याला घ्यायचा असतो. आणि ओलामध्ये मला वाटतं टोल बिलामध्येच इन्क्लूड असतो. तर याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे, म्हणजे ओलामध्ये इन्क्लूड आहे आणि उबरमध्ये नाही. तर आपल्याला उबर इंटरसिटी जे कोणी करतं त्यांना एक्स्ट्रा टोल घ्यायचा आहे कस्टमरकडून. CNGच्या लाईनमध्ये CNG पटकन भरून घेऊ आणि मग लॉग इन करू. मला तर सवय आहे की म्हणजे कस्टमरला गाडीमध्ये बसून परत CNGच्या लाईनमध्ये थांबायला नको वाटतं. कोणी व्यवस्थित असतं, कोणी कस्टमर बोलतं अगोदर समजत नाही का तुम्हाला हे ते, त्यापेक्षा आपणच अगोदरच क्लिअर असलेलं बरं. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा लॉगआउट झालो, CNG फिल करूयात, नंतर लॉग इन करू आणि बघूयात कधीपर्यंत आपल्याला रिटर्नची ट्रिप पडते. पण CNG भरलं की लगेच आपल्याला ट्रिप मिळाली आहे. मगरपट्टा ड्रॉप दाखवते. तर आत्ता वाजलेत 8:20, पण इथं ईस्टर्न एक्सप्रेसच्या टोलवरती ट्रॅफिक भरपूर आहे, म्हणजे 2-2.5 किलोमीटरवरनं काहीतरी पिकअप आहे, पण 14 मिनिट दाखवते. तर कस्टमरला तर मेसेज केला आहे, आय एम ऑन माय वे. तर चला तर मग जाऊयात, करूयात कस्टमरला पिकअप आणि भेटूयात आपण डिरेक्टली मगरपट्ट्यामध्ये. तर वाजलेत मित्रांनो 11 आणि आत्ता आपण आहोत तळेगाव टोल नाक्याला. फूड मॉलजवळ थांबलेला आहे 5-10 मिनटं रेस्ट. त्यानंतर अजून मला वाटतं अजून आपली जर्नी इथून हडपसर मगरपट्ट्यामध्ये ड्रॉप आहे. तर 44 ते 45 किलोमीटर बाकी आणि आपल्याला वेळ तर दाखवते 1.25 तास, म्हणजे 12:30-1 पर्यंत ड्रॉप होईल. त्यानंतर लगेच म्हणजे लोकल CNG संपला होता आपला, पण म्हटलं चला लोकलमध्ये 2-3 ट्रिप करू. मग तिथून मला येरवडा पडली, येरवडा ट्रिप ड्रॉप केली. त्याच्यानंतर 2 मित्र पण आले होते भेटायला, मग त्यांना भेटलो वगैरे. त्यानंतर परत कस्टमरचा फोन आला की माझे हेडफोन राहिलेत गाडीमध्ये. तर मी तर पार विमाननगरमध्ये होतो, त्याच्यामुळे मी कस्टमरला सांगितलं मी तर काही येऊ शकत नाही तिकडं, तर तुम्हाला कुरिअर जरी करतो, नाहीतर मग त्यांना उद्या परत मुंबईला जायचं आहे. पण त्यांची ती ट्रिप दुपारी आहे, तर दुपारी आपल्याला काय जमणार नाही, कारण मी मोस्टली 12च्या आतमधलंच बुकिंग घेतो. मग कस्टमरला सांगितलं आत्ता जस्ट म्हणजे फोन पण झाला, म्हटलं येताना ऑन द वे उद्या मुंबईला जाताना माझ्या घरचं लोकेशन टाका, तिथून तुम्ही पिकअप करू शकता, मी काही येऊ शकत नाही तिकडे, किंवा मी तुम्हाला कुरिअर करतो. तर ते बोलले ठीक आहे. मग तिथून विमाननगरमध्ये मित्रांसोबत थांबले असतानाच बानेर ऑडी शोरूमच्या जवळची बुकिंग मिळाली. मग ती बुकिंग घेतली, तिथे ड्रॉप केला IT कंपनीमध्ये आणि तिथून परत ज्युपिटर हॉस्पिटलची भेटली, ड्रॉप केला आणि आपण घरी
पोचलो 4 वाजता. म्हणजे तसं 12:30 वाजताच आपण पुण्यामध्ये ड्रॉप झाला होता, पण टाईमपास करत 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 आत्ता वाजले 4 आणि 4 वाजता आपण घरी पोचलो. तर खूप दिवसानंतरच लॉग इन होतं, म्हणजे जवळजवळ माझं 22 ते 25 दिवसानंतर लॉग इन होतं. तर बुकिंग पण व्यवस्थित मिळाल्या. ड्रॉप केल्या CNG भरला आणि लगेचच रिटर्नची पण बुकिंग मिळाली. त्यानंतरनं येताना काहीतरी 160 किलोमीटर होतं मुलुंड ते हडपसर, आणि आपल्याला त्या ट्रिपचे मिळाले काहीतरी 1760 रुपये. तर अशा पद्धतीने आजचं अर्निंग जे आपलं डेलीचं टार्गेट असतं त्यानुसार झालेलंच आहे. आणि बघूयात आता उद्या. आज तर मला वाटतं चुकीने रिझर्वेशन मला मिळाली, कारण गाडी अजून आपली तेवढी सेट झालेली नाही. तर बघूयात आता उद्याची बुकिंग येते की नाही, की उद्या लोकलमध्ये करावं लागतं काम. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपला चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.